नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात चार्मी डिजिटल हब हे आपलं यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या बांधकाम कामगारांनी ऑनलाईन क्लेम दाखल केलेला आहे, मग तो शिष्यवृत्तीचा असेल, स्वतःच्या लग्नाचा असेल किंवा मुलीच्या लग्नाचा क्लेमसुद्धा असू शकतो, असे सर्व क्लेम्स केलेल्या कामगारांपैकी ज्या कामगारांना अशा पद्धतीचा मेसेज आलेला असेल, तुम्ही डिस्प्लेवर पाहू शकता की तुमचा H01 अर्ज मंजूर झाला असून पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठवत आहे। आता या ठिकाणी H01 ही जी यांची स्कीम आहे, त्या ठिकाणी तुमची स्कीम बदलून हा मेसेज तुम्हाला आलेला आहे। याचा अर्थ तुमचा तो क्लेम मंजूर झाला आहे। मग मंजूर झाल्या किती दिवसानंतर तुमच्या अकाउंटला पैसे पडणार आहेत याविषयीचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत। त्याचबरोबर मेसेज आल्यानंतर आपल्याला काय बदल करून घ्यायचे आहेत आपल्या प्रोफाइलमध्ये ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आणि ते महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी BOCWच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला सुरुवातीला प्रोफाइल लॉग इनमध्ये आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून हे आपले डॉक्युमेंट्स चेक करून घ्यायचे आहेत। आता आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर जो OTP येईल तो 6 आकडी OTP या ठिकाणी तुम्ही टाकून व्हॅलिडेट OTP करून घ्यायचा आहे। हा आपल्याला मेसेज आलेल्या दिवसानंतरच म्हणजे त्या दिवशी किंवा त्या दिवसाच्या 2 दिवसाआत आपल्याला हे बदल करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे। ही प्रोफाइल ओपन झालेली आहे। यामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे तर तुमचे बँकेचे पासबुक। सुरुवातीला तुम्ही जे क्लेम केला आहे तो क्लेम या ठिकाणी क्लिक करून तो क्लेम कोणत्या दिवशी झालेला आहे H01चा या ठिकाणी तुम्ही तारीख पाहू शकता आणि ती तारीख आणि तुमच्या मेसेजची आलेली तारीख ती सारखीच तारीख असेल। त्यानंतर 15 दिवसात किंवा ते 20 दिवसाच्या आत तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवर त्या क्लेमचे पडून जातील। पण या ठिकाणी मध्ये आणखीन एक आपल्याला खबरदारी घेणं गरजेचं आहे की तुम्ही ऑनलाईन नोंदणी करत असताना बांधकाम कामगाराची जर तुम्ही बँकेचा पासबुक दिलेला होता तो बँकेचा पासबुक तो जे बँकेचे विलीनीकरण झालेलं आहे, उदाहरणार्थ SBHचे असेल किंवा देना बँकेचे असेल, असे पूर्वीचे जे बँकेचे पासबुक असतील तर ते बँकेचे पासबुक ताबडतोब जे नवीन बँकेचे विलीनीकरण झालेलं असेल किंवा SBHचे हैदराबादचे जसे SBIमध्ये झालेलं आहे आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये झालेलं आहे, असे कन्वर्ट झालेले बँकेचे नवीन पासबुक तुम्ही या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे। आणि हे करत असताना तुमच्या जिल्ह्याच्या कामगार ऑफिसला जावे, एक लेखी अर्ज करावा आणि तो नवीन पासबुक त्या ठिकाणी जोडावा। आणि त्याचबरोबर जर तुम्ही बँकेचे पासबुक झेरॉक्ससुद्धा लावलेले असेल किंवा झेरॉक्सवर तुमचे ठळक अकाउंट नंबर दिसत नसेल, IFSC कोड दिसत नसेल, त्याचबरोबर ओरिजिनल लावलं तरीसुद्धा अकाउंट नंबर किंवा IFSC कोड जर बरोबर दिसत नसेल तर ताबडतोब तुम्ही 2 दिवसाच्या आत तुमच्या कामगार ऑफिसला जावं आणि तुमचे बँकेचे पासबुक अपडेट करण्यासाठी लेखी अर्ज द्यावा। त्यानंतर मात्र 20 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे पैसे पडून जातील। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत मी थांबतो। धन्यवाद।